मरकीगाव येथे नक्षल्यांकडून दोघांची हत्या। नक्षल्यांनी हत्यासत्र सुरूच ठेवले असून धानोरा तालुक्यातील मरकीगाव येथे 2 नागरिकांची हत्या केल्याची घटना आज शनिवारी 2 फेब्रुवारी रोजी उघडकीस आली आहे। गिरमा कुडियामी आणि समरू अशी मृतांची नावे आहेत। मृतक गिरमा कुडियामी आणि समरू हे गेल्या अनेक दिवसांपासून गडचिरोली येथे राहत होते। शुक्रवारी ते आपल्या गावी परतले असता नक्षल्यांनी त्यांची हत्या केल्याची माहिती प्राप्त झाली आहे। नक्षल्यांनी याआधी भामरागड आणि एटापल्ली तालुक्यात 5 जणांची हत्या केली होती। यशराज चांदेकर याच्या मृत्यूचे सर्वस्वी जबाबदार कोण? आरोपींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा। चंद्रपूर येथील BJM कार्मेल अकॅडमी शाळेत शिकणारा विद्यार्थी यशराज चांदेकर वय वर्ष 9 KG 3 मध्ये शिक्षण घेत होता। शाळेची 2 वाजता सुट्टी झाली असता बसमध्ये चढताना चालक व वाहतूक यांच्या चुकीमुळे त्याचा नाहक बळी गेला। तेव्हा या घटनेची सखोल चौकशी करून आरोपींवर मनुष्यवधाचा तात्काळ गुन्हा दाखल करा अशी मागणी केंद्रीय मानवाधिकार संघटक नई दिल्ली महाराष्ट्र प्रदेश संघटक सहसचिव निलेश भगवंत हिवराडे यांनी निवेदनातून जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। पालकमंत्री नामदार राजे अमरीशराव आत्राम, केंद्रीय जनजातीय सचिव खांडेकर यांची लोकबिरादरी प्रकल्पात सदिच्छा भेट। भामरागड तालुक्यातील प्रसिद्ध सेवा केंद्र लोकबिरादरी प्रकल्पास गडचिरोलीचे पालकमंत्री तथा आदिवासी विकास व वने राज्यमंत्री नामदार राजे अमरीशराव आत्राम, जनजातीय मंत्रालय भारत सरकार नवी दिल्लीचे सचिव दीपक खांडेकर यांनी सदिच्छा भेट दिली। या प्रसंगी डॉक्टर प्रकाश आमटे व डॉक्टर मंदाकिनी आमटे यांच्याशी विविध विषयावर चर्चा केली। यावेळी आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासनाच्या सचिव मनीषा वर्मा, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विजय राठोड, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे इत्यादी मान्यवर उपस्थित होते। यावेळी प्रकल्पाची माहिती जाणून घेऊन सचिव दीपक खांडेकर, पालकमंत्री नामदार अमरीशराव आत्राम व सर्व अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले। आमटे परिवाराच्या सेवेची स्तुती करीत शुभेच्छा दिल्या। यावेळी भामरागडचे तहसीलदार कैलास अंडील, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे, प्रकल्प अधिकारी नीरज मोरे इत्यादी अधिकारी उपस्थित होते। स्वच्छ भारत मिशनची ऐसी तैसी। जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग धानोरा येथील शौचालय कोसळलेल्या अवस्थेत। धानोरा येथील जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपविभागातील शौचालय कोसळलेले असून या ठिकाणी स्वच्छ भारत मिशनची ऐशी तैशी होत असल्याचे दिसून आले आहे। यामुळे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी भ्रष्टाचार निवारण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे। कोंबड्या वाहतूक करणारा मेटॅडोर गोगावजवळ पलटला, चालक जखमी। गडचिरोली आरमोरी मार्गावरील गोगाव नजीक कोंबड्या वाहतूक करणारा मेटॅडोर पलटल्याची घटना आज 2 फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास घडली। या अपघातात वाहन चालक जखमी झाला आहे। MH 40 AK 6604 क्रमांकाचा मेटॅडोर कोंबड्यावरून आरमोरीकडून गडचिरोलीकडे येत होता। दरम्यान गोगाव नजीक चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन पलटले। यामध्ये चालक जखमी झाला। सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांना 16 फेब्रुवारीपर्यंत अंतरिम जामीन मंजूर। नवी दिल्लीतील पतियाळा हाऊस कोर्टाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे मेहुणे आणि सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांना 16 फेब्रुवारीपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे। आर्थिक अफरातफरीच्या प्रकरणात रॉबर्ट वड्रा यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता। जामिनाबरोबर वड्रा यांना न्यायालयात 1 लाख रुपये भरावे लागणार असून त्यांना 6 फेब्रुवारीला 4 वाजता कोर्टात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे। ईडीकडून या आर्थिक अफरातफरीच्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे। आपण कायदे पाळतो तसेच आपल्याला चुकीच्या खटल्या गोवले जात आहेत त्या आधारावर रॉबर्ट वड्रा यांनी जामीन मागितला होता। लंडनमध्ये मालमत्ता खरेदीच्या व्यवहारात आर्थिक अफरातफर झाल्याचे हे प्रकरण आहे। ही संपत्ती वड्रा यांच्या मालकीची असल्याचे बोलले जाते।